संध्याकाळची वेळ होती आणि मी ऑफिसमधून घरी जात होतो. अचानक आकाशात ढग जमा झाले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. मी अजूनही रस्त्यातच होतो आणि थंडीने थरथर कापू लागलो होतो. तिथेच जवळ एक आलिशान बंगला होता, जो दुरूनच पाहायला खूप आकर्षक वाटत होता. मी विचार केला की पावसापासून वाचण्यासाठी थोडा वेळ तिथेच थांबूया. मी बंगल्याच्या गेटजवळ जाऊन उभा राहिलो आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो. पाऊस हळूहळू अधिकच जोरदार होत गेला. थंडीही वाढली आणि माझ्याकडे छत्री देखील नव्हती. त्याचवेळी माझी नजर बंगल्याच्या दाराकडे गेली, जे की उघडं होतं. मी आत डोकावलं आणि विचार केला की कदाचित कोणाची परवानगी घेऊन मी आत जाऊ शकेन, जेणेकरून पावसापासून बचाव होईल. आत गेल्यावर मी पाहिलं की बाल्कनीत एक स्त्री उभी होती. तिने मला पाहिलं आणि म्हणाली, "तू कोण आहेस?" मी तात्काळ उत्तर दिलं, "माफ करा, बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे मी इथे फक्त थोडा वेळ थांबण्यासाठी आत आलो आहे. पाऊस थांबला की मी तिथून निघून जाईन." त्या स्त्रीने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाली, "काहीच हरकत नाही, वर या." हे ऐकून मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण आजच्या जमान्यात कोणीही एका अनोळखी व्यक्तीला सहजपणे घरात प्रवेश देत नाही. पण ती स्त्री मला खूप चांगली वाटली आणि तिचं मन खूप मोठं होतं. मी विचार केला की एवढ्या मोठ्या पावसात तिने मला आत बोलावलं आहे, याचा अर्थ ती नक्कीच खूप दयाळू आणि समजूतदार आहे. मी वर गेलो तर पाहिलं की ती स्त्री पूर्णपणे भिजली होती, जणू पावसाचा आनंद घेत होती. तिचे कपडे भिजल्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. ती मला म्हणाली, "तू कुठे जात होतास?" मी सांगितलं, "मी ऑफिसमधून घरी जात होतो." पण वाटेत पाऊस सुरू झाला. आधी मी गेटजवळ थांबण्याचा प्रयत्न केला, पण पाऊस अजूनच जोरात पडू लागला. म्हणूनच मग मी आत आलो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि ती सहजपणे माझ्याकडे पाहत होती. मी अनेक स्त्रियांना पाहिलं होतं, पण तिच्यात काहीतरी वेगळंच होतं. ती माझ्याशी बोलताना मुळीच संकोचत नव्हती. मी हिंमत करून विचारलं, "तुम्ही या घरात एकट्याच राहता का?" ती थोड्या चुकल्या अंदाजात हसून म्हणाली, "का, माझ्यासोबत काही करण्याचा विचार आहे का तुमचा?" मी थोडा अस्वस्थ झालो आणि म्हणालो, "नाही नाही, तुम्ही हे काय बोलत आहात? मी एक साधा आणि सरळ माणूस आहे." तर ती हसत म्हणाली, "सगळी मुलं असंच म्हणतात, पण शेवटी तेच करतात जे त्यांना करायचं असतं." तिच्या बोलण्यावरून असं वाटलं की कदाचित तिला कोणीतरी धोका दिला आहे. मग मी विचारलं, "तुम्हाला कोणीतरी फसवलं आहे का?" तिने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, "तुला कसं कळालं?" तर मी हलक्या स्मित हास्यासह म्हणालो, "मॅडम, मी स्त्रियांच्या डोळ्यात बघून त्यांचं मन वाचू शकतो." हे ऐकून ती थोडी आश्चर्यचकित झाली आणि हळूहळू माझ्या जवळ येऊ लागली. ती म्हणाली, "मग सांग, माझ्या डोळ्यात काय लिहिलं आहे?" ती इतकी जवळ आली की माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी तिच्या डोळ्यात पाहून म्हणालो, "तुमच्या डोळ्यात एक खोल वेदना आहे, जी कोणीतरी तुमच्या जवळच्या व्यक्तीनेच दिली आहे." आम्ही बोलण्यात एवढे हरवून गेलो होतो की आम्ही पूर्णपणे विसरलो की आम्ही एकमेकांसाठी अजूनही अजनबी आहोत. वातावरणात एक विचित्र ऊब निर्माण झाली होती आणि ती माझ्या अधिकाधिक जवळ येत होती. तिच्या डोळ्यात दुःख होतं, पण त्याचबरोबर एक अबोल आकर्षणही होतं, जे मला तिच्याकडे ओढत होतं. अचानक ती म्हणाली, "आता अजून गप्पा नाहीत, मी तुला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." इतकं बोलून तिने माझा हात पकडला आणि मला तिच्या खोलीकडे घेऊन आली. मी थोडासा चमकलो आणि विचारलं, "तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात?" तिने दरवाजा बंद करत म्हणाली, "मी तुला एक खास गोष्ट सांगणार आहे." खोलीचा दरवाजा बंद होताच वातावरण पूर्णपणे बदललं. मी काही बोलणारच होतो, पण तिने मला थांबवत हळू आवाजात म्हणाली, "तू काळजी करू नकोस, फक्त माझी साथ दे." ती माझ्या खूप जवळ आली आणि माझ्या कानात हळूच कुजबुजली, "तुला घाबरण्याची काहीच गरज नाही." तिच्या आवाजात काहीतरी वेगळंच होतं, ज्यामुळे मी गप्प राहिलो. अचानक मला माझ्या जुन्या आयुष्याच्या आठवणी ताज्या झाल्या. जेव्हा मी दिल्लीमध्ये राहत होतो आणि एका कंपनीत काम करत होतो. त्या कॉलनीत मी भाड्याने राहत होतो. तिथल्या स्त्रिया खूप सुंदर होत्या, पण आज मी ज्या परिस्थितीत होतो ती पूर्णपणे वेगळी होती. तिने चहा बनवण्याची गोष्ट केली, पण पुन्हा हलकीशी छेडछाड सुरू केली. मला जाणवलं की ती काहीतरी वेगळंच इच्छित आहे. कदाचित ती खूप काळापासून एकटी होती. तिला योग्य साथीदार मिळाला नव्हता. माझ्या मनात विचार सुरू झाले की पाऊस थांबला असेल का? मी उठायला लागलो तेवढ्यात माझा पाय घसरला
आणि मी सरळ खाली कोसळलो. ती मला मदत करण्यासाठी पुढे आली आणि मला उचलण्याचा प्रयत्न करू लागली. पण अचानक तीही घसरली आणि आम्ही दोघं एकमेकांवर कोसळलो. मला आता खूप लाज वाटू लागली होती आणि पटकन मी उठत म्हणालो, मला माफ करा. खरं तर माझा पाय भिजल्यामुळे मी घसरलो होतो. ती हसत म्हणाली, काहीच हरकत नाही. उलट मला मजा आली. तिच्या हसण्यामुळे मला थोडासा दिलासा मिळाला. मी विचारलं, तुम्हाला कुठे दुखापत तर झाली नाही ना? तर ती हसून म्हणाली, नाही नाही, मी एकदम ठीक आहे. या सगळ्या गोंधळात मला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. आज जे काही घडत होतं ते पहिल्यांदाच होत होतं आणि विचित्र असलं तरी मला ते आवडत होतं. तेव्हाच ती म्हणाली, जर माझं ऐकशील तर आज रात्री इथेच थांब. मी तुला जन्नतेचं नजारे दाखवेन. तिच्या या शब्दांनी मी थोडा चकित झालो. मी हलक्याशा आवाजात म्हणालो, मन तर माझंही होत आहे. ती हसून म्हणाली, तर मग उशीर कसला? घरी फोन करून काहीतरी कारण सांग की आज रात्री घरी जाणार नाहीस. मी म्हणालो, त्याची काहीच गरज नाही, कारण मी घरात एकटाच राहतो. हे ऐकून ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, तू इथेच बस, मी आताच येते. एवढं बोलून ती खोलीच्या आत निघून गेली. मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की आज मला असा अनुभव मिळणार होता. थोड्या वेळाने ती परत आली. आता तिच्या हातात एक विस्कीची बॉटल होती. मी आश्चर्याने विचारलं, हे काय आहे? तर ती हसत म्हणाली, हीच तर माझी खरी हमदर्द आहे. हे बोलून तिने 2 ग्लास तयार केले आणि एक ग्लास माझ्या दिशेने वाढवत म्हणाली, हे घे, लोकप्रिय पेय आहे हे. मी थोडा संकोच केला आणि म्हणालो, बाकी सगळं ठीक आहे, पण मी दारू पित नाही. तर ती हसत म्हणाली, ती नसेल तर मजा नाही येणार. एक पेग घेऊन तर बघ, मग तुला देखील तितकाच आनंद मिळेल. तिच्या बोलण्यावरून मी थोडा डगमगू लागलो होतो, पण मीही एक पेग घेतला. मात्र मी त्या बाईकडे बघून थोडा आश्चर्यचकित झालो, कारण जिथे मी अजून पहिला पेग संपवत होतो तिने 3 पेग संपवले होते. आता ती पूर्णपणे नशेत होती. मी तिला म्हटलं, तुम्ही खूप जास्त प्यायला असावं असं वाटतंय. ती हसत म्हणाली, तेव्हाच तर मजा येणार आहे. तिच्या शब्दांमध्ये एक वेगळाच आकर्षण होतं. ती पुढे म्हणाली, आता मला माझ्या खोलीत घेऊन चल. मी तिला आधार देत तिच्या खोलीपर्यंत घेऊन गेलो. ती पलंगावर पडताच लगेचच झोपून गेली. तेव्हाच अचानक माझ्या मनात एक विचार आला, आता मला इथून निघून जावं लागेल, नाहीतर मोठी अडचण होऊ शकते. हे लक्षात येताच मी गुपचूप तिथून जाण्याचा निर्णय घेतला. माझंही मन होतं की मी तिथे थांबावं, पण ती एक मोठ्या घरातील स्त्री होती. जर तिने माझ्यावर काही चुकीचा आरोप केला असता तर माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. म्हणून मी तिथून पळून जाण्यातच शहाणपण समजलो. मित्रांनो, हा होता माझा एक अजब अनुभव. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.